आरोग्य विभाग भरती 2026 जी आहे ती लवकरच प्रसिद्ध होणार आहे. परंतु सर्वात आधी नवीन GR नुसार आरोग्य सेविका आणि सेवकसाठी जी नवीन कागदपत्रे यादी जाहीर झालेली आहे तर ती तुम्हाला बघायची आहे. जर कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. म्हणून जोपर्यंत तुमच्याकडे वेळ आहे तोपर्यंत तुम्ही ही सर्व डॉक्युमेंट तुम्ही काढून घ्या. तर ती डॉक्युमेंट लिस्ट कोणती आहे ती आता आपण बघणार आहोत. पण सर्वात आधी जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना फायदा होईल. तर बघा, सर्वात आधी तुम्हाला लागणार आहे तुमचं MACITचं प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे जर तुम्ही MACIT जर पास असाल. नंतर तुम्हाला लागणार आहे आधार कार्ड, पॅन कार्ड, तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन असेल किंवा मतदान कार्ड असेल हे देखील तुम्हाला लागणार आहे. नंतर जर मॅरिड असाल तर तुम्हाला गॅजेट प्रमाणपत्र लागेल किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला लागणार आहे. आणि यानंतर तुम्हाला डोमिसाईल प्रमाणपत्र देखील तुम्हाला फॉर्म भरताना लागणार आहे. आणि जर 10वी-12वीचं तुमचं प्रमाणपत्र जे आहे, जे मार्कशीट आहे ते देखील तुम्हाला लागणार आहे. तर बघा, सर्वात आधी आरोग्य विभागामध्ये कोणती जी सर्व पदे आहेत त्याची आपल्या ऑनलाईन बॅचेस चालू झालेल्या आहेत. तर त्या जर कोणाला जॉईन करायच्या असतील तर त्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता जेणेकरून तुम्ही बॅचेसचा जो फायदा आहे तो तुम्ही घेऊ शकता. आणि बघा, जर तुम्हाला स्पोर्ट्समधून जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्हाला स्पोर्ट्सचं देखील तुम्हाला तुमचं सर्टिफिकेट लागणार आहे. आणि नंतर जर तुमच्याकडे कास्टमधून जर तुम्ही फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट देखील तुम्हाला लागणार आहे. आणि जर तुम्ही अपंग वगैरे असाल तर त्याचं देखील जर तुम्ही त्यातून फॉर्म भरणार असाल तर तुम्हाला त्याचं देखील सर्टिफिकेट लागणार आहे. किंवा जो काही तुमचा डिप्लोमा झालेला आहे, ANM GNM जो काही कोणता कोर्स झालेला आहे त्याचे देखील तुम्हाला इथे सर्टिफिकेट्स लागणार आहेत. तर बघा, अजून काही जर तुम्हाला डिटेल्स हवे असतील तर त्यांनी या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता किंवा कॉल करू शकता. परंतु जर तुमच्याकडे अजून कोणती डॉक्युमेंट नसतील तर तुम्ही लवकरात लवकर ती सर्व डॉक्युमेंट काढून ठेवा. नाहीतर ऐन वेळेस फॉर्म आल्यानंतर तुमच्याकडे डॉक्युमेंट नसतील आणि तुम्ही डॉक्युमेंट काढायला जासाल आणि जी फॉर्म भरण्याची जी डेट आहे ती इकडे निघून जाईल. त्याच्यामुळे तुम्ही हे जी सर्व डॉक्युमेंट आहेत ती तुम्ही आत्ताच काढून ठेवा. जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करू शकता किंवा या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज करू शकता. जर व्हिडिओ आवडल्यास जरूर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.